पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 5वी लिस्ट या ठिकाणी नुकताच लागलेली आहे आणि त्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची जी तारीख होती ही 24 जुलैपर्यंत होती आणि ते तारीख या ठिकाणी गेलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि याच्या अगोदर जेव्हा 5वी लिस्ट लागायच्या अगोदर जर आपण पाहिलं तर जवळपास फक्त 6 दिवसांनी जे हे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले होते 4थ्या लिस्टचे, तसं 4थ्या लिस्टचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर 6 दिवसांनी जे विद्यार्थी मित्रांनो 5वी लिस्ट या ठिकाणी लागली होती आणि भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर नवीन पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती कधी निघणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट लागणार आहे की नाही लागणार आहे आणि 6वी जर लिस्ट लागली त्यांना त्यावर 60%, 70%, 80% वाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे काय, तर याबद्दल सुद्धा पुढे बोलणार आहे। आणि भरपूर विद्यार्थ्यांचे जास्त एकच कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती कधी निघणार आहे। तर मेन आपण याबद्दल सुद्धा बोलणार आहे, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर यामध्ये फक्त 10वी पासवर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि या भरतीमध्ये पेपर नाही, एक लक्षात ठेवा, डायरेक्टच आपलं यामध्ये 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होते। यामध्ये पेपर नाही, ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, डायरेक्ट सिलेक्शन आपलं यामध्ये होते, फक्त फॉर्म भरून टाकावं लागते। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर काम कोणतं करावं लागणार आहे, पगार किती आहे, संपूर्ण पुढची माहिती सांगणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये हे भरती निघणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज वाले पुरा अजूनही राहिलेले आहे, हा अंदाज या ठिकाणी सरासरी लागणार आहे। तर 5वी लिस्ट जे या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची लागलेली आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं हे 24 जुलैपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याची तारीख या ठिकाणी होती आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील 300+ विद्यार्थ्यांचं 5व्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालंय, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जर समजा जागा यामध्ये खाली राहिल्या, जर समजा पोरांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही, ह्या 300 पैकी जर पोरांना अर्ध्या पोरांना जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नाही समजा, तर जे विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची 6वी लिस्ट या ठिकाणी लागू शकते, लक्षात ठेवा। आणि 6वी जर लिस्ट लागली तर भरती सुद्धा थोडीशी पुढे या ठिकाणी जाण्याची शक्यता, म्हणजे 10-15 दिवस पुढे सुद्धा नवीन भरती या ठिकाणी जाऊ शकते जर समजा 6वी लिस्ट लागली तर काही चान्सेस यामध्ये बनते की 6वी लिस्ट या ठिकाणी लागू शकते विद्यार्थी मित्रांनो, कारण की मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 6 लिस्ट आल्या होत्या, पण यावर्षी सुद्धा 6वी लिस्ट या ठिकाणी लागण्याची दाट शक्यता आहे, लक्षात ठेवा। जर समजा लिस्ट जर लागत असेल तर तुम्हाला 6वी जर लिस्ट आपण जर पाहिलं तर 6वी लिस्ट कधीपर्यंत लागू शकते असा एक आपला वैयक्तिक अंदाज आहे। तर 6वी जर लिस्ट जर समजा जागा खाली असेल, जर समजा पोरांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल, अर्ध्या जागा त्यामध्ये खाली असेल 300 पैकी, तर 6वी जर लिस्ट या ठिकाणी लागू शकते जवळपास 30 जुलैपर्यंत लागू शकते जर समजा जागा खाली असल्या तर। जर समजा जागा पूर्ण फुल झाल्या तर मग जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागणार नाहीये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी झाला विद्यार्थ्यांचा 24 जुलैला, तर त्यामध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा लिस्टमध्ये रजिस्ट्रेशन नंबर असेल त्यांनी जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं नसेल तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो बाहेर काढल्या जाणार आहे, तुम्हाला घेतल्या जाणार नाहीये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्वांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केला आहे काय हे एक वेळा नक्की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं आहे की नाही केलं आहे, ठीक आहे। जर समजा 6वी जर लिस्ट लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची तर नक्की त्यामध्ये 70%, 80% वाले विद्यार्थ्यांना त्यामध्ये संधी या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। जर समजा 6वी लिस्ट येणाऱ्या दिवसामध्ये जर समजा लागली, जर समजा जागा खाली असेल पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या 6वी लिस्ट मध्ये महाराष्ट्रातल्या, तर नक्की 6वी लिस्ट या ठिकाणी येणार आहे। आणि 6वी जर लिस्ट लागली तर कटऑफ सुद्धा कमी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, ज्यांना 70%, 80% अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन त्यामध्ये होणार आहे 6वी लिस्ट मध्ये जर समजा लागली तर, ठीक आहे। कारण की याच्या अगोदर जे लास्ट जी लिस्ट राहते तर त्याचा जो कटऑफ हा कमी जात असतो, एक लक्षात ठेवा। मागच्या 2022ला जर तुम्ही पाहिलं असेल तर गोवा डिव्हिजनचा कटऑफ लागला होता, तर त्यावेळेस जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना 60% होते
अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं होतं। ओबीसी कॅटेगरी, ओपन कॅटेगरी, एसटी कॅटेगरीचा 45-46 वरच कट ऑफ गेला होता, तर एवढा कमी कट ऑफ त्यावेळेस गेला होता। ठीक आहे, तर आता आपण नवीन भरतीचं जर पाहिलं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट असते की जर ही जी भरती निघाली होती पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची 21,000 जागांसाठी 2024 ची, तर त्यामध्ये आम्ही भरपूर मिस्टेक केले। आम्ही फॉर्म चांगल्या ठिकाणी भरला नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी जास्त कट ऑफ जातो त्या ठिकाणी आम्ही फॉर्म भरला, त्यामुळे आपलं आमचं रिझल्ट मध्ये लिस्टमध्ये नाव आलं नाही। आणि असं सुद्धा काही विद्यार्थिनीचे मला कमेंट होते की सर काही असे सुद्धा विद्यार्थी आहे की त्यांचं सिलेक्शन झालं होतं चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, पण त्यांनी त्या ठिकाणी जॉईन केलं नाही, कारण की नक्षलग्रस्त एरियाचा गाव असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांनी जॉईन केलं नाही, तर त्यांना चांगलं डिव्हिजन पाहिजे होते। तर असे सुद्धा यामध्ये काही विद्यार्थी आहेत, त्यांचं सुद्धा कमेंट होते की सर अशी या ठिकाणी असं आमचं या ठिकाणी जॉईनिंग झालं पण जॉईनिंग केलं नाही, तर नवीन भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांचे असे कमेंट होते की सर नक्की यावर व्हिडिओ बनव, कधी न्यू वॅकन्सी निघणार आहे। तर आता आपण नवीन भरतीचा जर आपण विचार केला, पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची जी नवीन भरती निघते हे वर्षातून 2 वेळा निघते। ही भरती लवकरच निघाली असती, जून महिन्यामध्येच ही भरती निघाली असती। IT 2.0 जर समजा अपडेट त्या ठिकाणी आलं नसतं तर एक लक्षात ठेवा, तर ही भरती या ठिकाणी लेट झाली, कारण की स्थगिती दिली होती जून महिन्यापासून ह्या भरतीला। तर आता ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर आता ही जी भरती आहे वर्षातून 2 वेळा निघत जाणार आहे। तर आता याच्या अगोदर जे एक वेळा भरती निघाली आहे जानेवारी महिन्यात, आता अजून जे एक भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जे नवीन जी भरती निघणार आहे हे जवळपास 20 ते 25,000 जागाच्या अंदरच आपल्याला जागा पाहायला भेटणार आहे। तर नवीन जी भरती पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची लागणार आहे, तर ते ऑगस्ट महिन्यामध्ये लागणार आहे। तर मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, तर पहा IT 2.0 जे अपडेट या ठिकाणी होणार आहे 15 ऑगस्टला, आणि IT 2.0 मध्ये जे अपडेट होणार आहे तर त्यामध्ये जे नवीन GDS चे पोरं आहे, जे विद्यार्थ्यांचं GDS मध्ये सिलेक्शन झालं, जे नवीन GDS आहे तर त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिल्या जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर रूल 3 ट्रान्सफर जे हे जुलैच्या एंडिंगला तुम्हाला पाहायला भेटणार आहे। रूल 3 ट्रान्सफर जर समजा जुलैच्या एंडिंगला जर आलं तर नक्की जे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर रूल 3 ट्रान्सफर जे हे जवळपास जुलैच्या एंडिंगला येणार आहे, आणि नवीन भरती जे आपले पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी निघणार आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा, ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। वाट पहा तुम्ही या ठिकाणी, आणि नक्की आपण जे समोर चालून तुम्हाला गायडन्स सुद्धा करणार आहे की चांगल्या डिव्हिजनमध्ये कुठं फॉर्म भरायचा आहे, कारण की आपल्या हातातून ह्या वॅकन्सीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आपल्या गायडन्समुळे, आणि काही विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटेज असून सुद्धा सिलेक्शन नाही झालं, ज्यांना 93-94% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही आहे, त्यांनी आपला गायडन्स घेतला नाही म्हणून। ठीक आहे, तर आपल्याला पुढच्या वेळेस जे चांगल्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचा आहे ते सुद्धा पुढे तुम्हाला गाईड करणार आहे। तर नवीन जी भरती निघणार आहे तर त्यामध्ये जे पेपर होणार आहे का असे सुद्धा कमेंट होते, पण अजून असं काही या ठिकाणी अपडेट आलं नाही की यामध्ये पेपर वगैरे असणार आहे, तर आपल्याला निश्चित या ठिकाणी राहायचं आहे। अजूनही काही अपडेट या ठिकाणी आलेलं नाही आहे। तर आपण पोस्ट ऑफिस GDS मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये, यामध्ये आपल्याला पगार BPMचा पद म्हटला जाते, आणि यामध्ये पगार आपल्याला 12,000 ते 29,000 पर्यंत भेटते। यामध्ये जे काम असते ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम असते, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करणं, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवणं, हे काही काम असते। असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये जर पाहिलं ABPM याला म्हटलं जाते 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे। डाक डिलिव्हरी सरकारी योजनेचा घरी जाऊन प्रचार करावा लागणार आहे। त्यानंतर डाक सेवकचं पद असते, यामध्ये पगार 10,000 ते 24,000 पर्यंत भेटते। यामध्ये जे काम असते स्टॅम्प विक्री करणं, त्याचबरोबर डाक डिलिव्हरी करणं, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं काम करणं, हे काही काम यामध्ये असते। तर अशी प्रोसेस आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओत थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।